जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या आरजी क्रिएशन चॅनलवर। आपल्या चॅनलवर असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात। तर आज आपण ट्रेंडिंग साऊंडवर आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला भावांनो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ही ऑन करायची आहे, कारण आमच्या असेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, जराही वेळ नाही घालवता आपण प्रीव्यू पाहून घेऊया। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो। हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं। मित्रांनो, आपला प्रिव्ह्यू कसा झाला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपल्या प्रोजेक्टचे प्रेझेंट लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। आणि आपल्या चॅनलचे ऑल मटेरियल आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर दिलेले आहे। तर भावांनो, आत्ता तुम्ही जो प्रिव्ह्यू पाहिला तो अत्यंत सोपा आहे, तर त्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशनची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपला बिटमार्क अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल। तर पहिल्यांदा आपल्याला जो फोटो पाहिजे तो आपल्याला ॲड करायचा आहे। तर मित्रांनो, मी माझा फोटो तो आहे तो व्यवस्थितपणे ॲड करून घेतो। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर या फिट कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, त्या फोटोवर क्लिक करून आपल्याला तो फोटो लास्टपर्यंत खेचायचा आहे आणि माझं जी टेम्पलेट आहे त्यावर लॉंग प्रेस करून डिलीट मारायचं आहे। तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला सॉन्ग ॲड करायचं आहे। तर मित्रांनो, ते सॉन्ग मी व्यवस्थितपणे ॲड करून घेतो। तर मित्रांनो, सॉन्ग हे ॲड केलेलं आहे। पहिल्यांदा बीटनुसार आपल्या फोटोला स्प्लिट मारायचे आहे। तर पहिल्या बिटावर आपल्या स्प्लिट मारल्यानंतर 2.18वर स्प्लिट मारायचे आहे, नंतर 3.23वर स्प्लिट मारायचे आहे, नंतर 4.24वर स्प्लिट मारायचे आहे। आणि इथला फोटो आहे तो आपल्याला डिलीट मारायचा आहे। डिलीट मारल्यानंतर आपल्या जी व्हिडिओ क्लिप दिलेली आहे ते आपण आपल्याला इथे पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ क्लिप आपल्याला येथे पेस्ट करायचे आहे। पाहायचे आहे। तर मित्रांनो, इथे आपली व्हिडिओ क्लिप आहे ती आपल्याला ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसू लागेल। तर आपल्याला जी PNG आहे पहिल्यांदा पडते ते PNGवर क्लिक करायची आहे। ती PNG आपल्याला अशी खाली तुमच्या याने वर पण ठेवू शकता आणि मी इथे खाली सेव्ह दिसते त्यामुळे मी इथे ठेवत आहे। नंतर याला लॉंग प्रेस करून आपल्याला शेवटपर्यंत खेचायचे, म्हणजे त्या व्हिडिओपर्यंत खेचायचे ते पुढल्या इंद्रकर महाराजच्या। नंतर आपल्याला बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे आणि इफेक्ट प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असं काही इंटरफेस दिसू लागेल। तर पहिला इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर आपल्या बिटमार्कमध्ये येऊन पहिला जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल। नंतर बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे। नंतर दुसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तर अशा मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही सलग फोटोला सलग इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा। नंतर दुसऱ्या फोटोला हा असा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा। नंतर बॅकवाल्या सेक्शनवर यायचा आहे, एक इफेक्ट। तर तिसरा फोटो आपल्याला इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। नंतर बिटमार्कमध्ये येऊन आपल्याला तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर बॅकवाल्या सेक्शनमध्ये येऊन सेकंड पेटाला लास्टचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो, बिटमार्कमध्ये येऊन आपल्याला या लास्टच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल। नंतर आपल्याला HDR इफेक्ट आपल्याला 1-2 आहेत ते आपल्याला कॉपी करून घ्यायचे, ते लॉंग प्रेस करून आणि कॉपी लेअरवर क्लिक करायचे आहे। नंतर बिटमार्कमध्ये येऊन आपल्याला सुरुवातीला पेस्ट लेअरवर क्लिक करायचे आणि जो पहिला इफेक्ट आहे त्यावर लॉंग प्रेस करून ते इफेक्ट आपल्या लास्टच्या व्हिडिओपर्यंत न्यायचे आहे। तर अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ हा 100% क्रिएट होऊन जाईल। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या क्वालिटीमध्ये हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा।